तर जगातल्या मोठ्या उद्योगपतीला जकात नाकेही चालवायचे आहेत असं संजय राऊत म्हणाले। कोणत्या स्तरापर्यंत ओरबाडणं सुरू आहे ते बघा असं संजय राऊत म्हणाले। अदानींना महाराष्ट्र मिळता यावा या म्हणून गैरमार्गाने सरकार स्थापन झाल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। सीमा तपासणी नाक्यावरून वडेट्टीवार यांनी निशाणा साधलाय। पूर्ण महाराष्ट्र अडाणीच्या घशात घालण्यासाठीच राज्यातलं सरकार हे गैरमार्गाने विजयी करण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र, आता इतका मोठा उद्योगपतीला जकात नाकी चालवायचे आहेत। त्यांची लायकी बघा। जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणतात हा मोठा उद्योगपती, मोदींचा मित्र, याला महाराष्ट्रातले टोल नाकेही चालवायचे आहेत। म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत ओरबडणं सुरू झालंय। जकात नाके हे चालवणार, विमानतळ हे चालवणार, त्याच्यावरती आम्ही आवाज उठवायचा नाही। देवेंद्र फडणवीस यांना काल अडाणी भेटले, त्यानंतरच आमचं लक्षात आलं की महाराष्ट्राच्या काळातील लचका तुटला जातोय, कोणाच्या दबावाखाली आपण काम करताय, आणि मग अडाणीला हे सगळं महाराष्ट्र गिळता यावं म्हणून तुम्ही गैरमार्गाने सत्ता स्थापन केलेली आहे असं मी म्हणतो। सरकारच महाराष्ट्र असेल की देशातला? हे तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिलाय? पुष्पा 2 तर पुष्पा 2 नी सरकार आणायचं कसं, ते सरकार पुष्पा 2 ने आणलेलं आहे। तर महाराष्ट्राचा पुष्पा 2 कोण किंवा देशाचा पुष्पा 2 कोण हे मला सांगायची गरज